This news is co-sponsored by M. ढूमने ज्वेलर्स। महाराष्ट्र विधानसभा का मानसून सत्र 17 अगस्त से शुरू हो रहा है। इसी पृष्ठभूमि में सत्ता पक्ष और विपक्ष के बीच तैयारियां शुरू हो गई है। विपक्षी दलों के नेताओं ने प्रेस कॉन्फ्रेंस में हिस्सा लिया और राज्य कैबिनेट की बैठक हुई। महाराष्ट्र विधानमंडल के मानसून सत्र की पृष्ठभूमि में दोपहर को विधानसभा के विपक्ष के नेता अजित पवार, विधान परिषद में विपक्ष के नेता अंबादास दानवे और विपक्ष के अन्य प्रमुख नेताओं द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई। आइए कुछ प्रमुख राजनेताओं में से आमदार अंबादास दानवे, आमदार नाना पटोले, आमदार सुनील प्रभु, अमोल मिटकरी, सचिन अहिर, शिवसेना नेते मनीषा कायंदे इनकी प्रतिक्रिया जानते हैं। मैंने कहा कि केंद्र की महाशक्ति उनके साथ है। इस तरह से एकनाथ शिंदे जी ने गुवाहाटी में वक्तव्य किया था और उनका बर्ताव वो महाशक्ति का कैसा है पूरे देश को पता है और उनका ही असर अब मुख्यमंत्री और उनके विधायकों को पे आया है और इस तरह का बर्ताव उनका स्वाभाविक है। लेकिन महाराष्ट्र ऐसी भूमि है, महाराष्ट्र की जनता ऐसी है कि महाराष्ट्र में शाहू फुले अम्बेडकर के विचारों के आधार पर महाराष्ट्र खड़ा हुआ है और इसलिए ये इस तरह के वक्तव्यों को महाराष्ट्र की जनता कदापि माफ़ नहीं करती और उन लोगों को उनकी जगह देखने को मिलेगी। व्हीप जारी केलेला आहे। जे लोक शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहे, यामधून जो गटनेता पक्षप्रमुखांनी आणि नेमलेला आहे त्यांना व्हीप जारी करण्याचा अधिकार आहे, तो शिवसेनेनं जारी केलेला आहे। त्याचं पालन करावं लागेल आणि त्याचं पालन नाही झालं तर ती पक्षविरोधी कारवाई ठरेल। आम्ही वारंवार सांगतो की ज्या ज्या केंद्रीय यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक झालेल्या आहे, भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता आधी सांगतो आणि नंतर कारवाया होतात। याचा अर्थ केंद्राचं सरकार हे सातत्यानं आपल्या यंत्रणा पक्षाच्या माध्यमातून वापरत आहेत। हे मोहित कंबोजांच्या ट्विटवरून वक्तव्यावरून स्पष्ट झाले आणि हे आम्ही शिवसेना म्हणून सातत्यानं बोलत आलेलो आहोत। लढाई जी आहे ती न्यायिक बाजू आमची भक्कम आहे आणि शिवसेना कोणी बळकावण्याचा प्रयत्न करत असेल, विविध प्रसार माध्यमातून ज्या काही बातम्या सोडल्या जातात त्याच्यात काही तथ्य नाही आहे। त्यांनी कितीही काही मनोरे रचले तरी एका वाक्यात मी सांगते, हे सर्व मुंगेरी लाल के हसीन सपने एवढंच राहणार आहे। काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करून दिशाहीन करण्याचा प्रयत्न होतोय का? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ही एक न्यायालयीन लढाई पक्षाच्या वतीने ही चालू आहे आणि त्याच्यातून ज्या रेग्युलर ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथेप्रमाणेच पार्टीचे जे चीफ व्हीप आहे ते सर्वांनाच तसे व्हीप काढतात आणि त्याचा एक भाग म्हणून विधान परिषदचे गटनेत्यांनी आम्हा सर्वांना व्हीप दिलेले आहेत। तसंच विधानसभेमध्ये पण देखील आमचे जे मुख्य प्रतोद आहेत किंवा जे गटनेते आहेत त्यांनी देखील तो व्हीप बजावलेला आहे। आता अध्यक्षांचा तो अधिकार आहे कोणाचा मानायचं की नाही मानायचं, पण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की ही संपूर्ण चर्चा किंवा या संपूर्ण प्रकरण हे माननीय सर्वोच्च न्यायालयांमध्ये आणि म्हणून ज्यावेळी अध्यक्ष कुठचाही निर्णय जर घेणार असतील तर त्यांच्यासमोर कायद्याचा देखील अनेक काही ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पण देखील त्यांना करावं लागेल। अजूनपर्यंत कुठच्या गटाला मान्यता दिली आहे की नाही दिली आहे हे माहीत नाही आहे आणि म्हणून आज विधानसभेमध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि ती घोषणा झाल्यानंतर आमचे जे पक्षाचे जे गटनेते आहेत ते त्या बाबतीतली प्रतिक्रिया किंवा त्याची भूमिका मांडतील। की विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शिवसेना पक्ष म्हणून व्हीप हा प्रत्येक विधिमंडळ सदस्य जो आहे पक्षाचा त्याला दिला जातो आणि त्यानुसार हा व्हीप काल दिला आहे की अधिवेशन काळामध्ये संपूर्ण वेळ बसलं आवश्यक आहे आणि पुरवणी मागण्यावरती मतदान होणार आहे, त्यामुळे सदस्यांनी पूर्ण वेळ सभागृहामध्ये उपस्थित रहा। अगर आप किताबों के शौकीन हैं और नई किताबें महंगी लगती हैं तो आप पुरानी किताबों को खरीदने और बेचने के लिए अब नरेश बुक डेपो, यहाँ आपको नई और पुरानी सभी किताबें आसानी से मिल सकती है। कॉम्पिटिटिव, इंजीनियरिंग, मेडिकल और कंप्यूटर जैसे अनेक विषयों की किताबें यहाँ उपलब्ध है। नरेश पुस्तकालय, रामनगर स्क्वायर, पांद्रापोड़ी रोड, नागपुर। कॉन्टैक्ट करें 9823328631 पर।